शनी महाराजांचं नाव ऐकलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते। शनी म्हणजे वक्रदृष्टी टाकणारा ग्रह, प्रकोप करणारा ग्रह, या दृष्टीनेच आपण या शनी ग्रहांकडे, शनी महाराजांकडे बघतो। पण ज्योतिषांच्या मतानुसार शनी हा न्यायाधीशाची भूमिका पार पडतो। त्यामुळे येणारा जो पुढील पुण्यपर्वकाळ असा जो आहे शनी जयंतीचा, अमावस्याचा, या पुण्यपर्वकाळावर जर आपण पुढील प्रकारे शनीची उपासना केली तर विविध लोकांना विविध त्यातील अनुभव व फळ मिळतील। ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 आहे, अढय्या आहे, महादशा वा अंतर्दशा असेल, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची शनी जयंतीनिमित्त उपासना करावी। जी आपण ही उपासना करणार आहोत, ही उपासना आपण divyamarathi.com यावरती पुढे पाहणार आहोत। सर्वांनी याचा उपयोग घ्यावा। जय शनिदेव।